Next bit, connective tissue, the type of animal tissue. So student, we have studied about the epithelial tissue. Animal tissues are divided into the four types: epithelial tissue, connective tissue, muscular tissue, as well as nervous tissue. All these types are depending upon the function they perform. Now, what is connective tissue? The tissues which joins the different parts of the body are called connective tissue. तर ॲनिमल बॉडीमध्ये अशा काही टिश्यू आहेत की जे डिफरंट बॉडी पार्ट्सला एकमेकांसोबत जॉईन करतात. अशा टिश्यूजला आपण कनेक्टिव्ह टिश्यू असं म्हणतो. तर कनेक्टिव्ह टिश्यू नेम इटसेल्फ सजेस्ट दॅट. तर कनेक्टिव्ह टिश्यू हा स्वतः एक असा वर्ड आहे की ज्यामध्ये तो सांगतो इट कनेक्ट्स द डिफरंट बॉडी पार्ट्स. सो दॅट द डेफिनेशन इज सिम्पल. द टिश्यू विच जॉईन्स द डिफरंट बॉडी पार्ट्स टू इच अदर known as connective tissue. Cells in this type of tissue are loosely arranged with a ground substance in a free spaces in between. आता एपिथेलियल टिश्यू जो पार्ट आपण अगोदर अभ्यासला तर त्यामध्ये काय सांगितलं की एपिथेलियल टिश्यू ज्या सेल्सपासून तयार झालेले आहेत ते जे सेल्स आहे असे थीन सेल्स असून एकमेकांसोबत क्लोजली पॅक झालेले आहे आणि थीन मेम्ब्रेन टाईप स्ट्रक्चर त्यांनी तयार केलेलं आहे. परंतु कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये हे जे सेल्स आहे एकमेकांसोबत क्लोजली पॅक नसतात. तर कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये एक ग्राउंड सबस्टन्स असतो अशा पद्धतीचा. मग तो जो ग्राउंड सबस्टन्स तो लिक्विड असेल, सॉलिड असेल किंवा जेली लाईक सबस्टन्स असेल. अशा या ग्राउंड सबस्टन्समध्ये कनेक्टिव्ह टिश्यूचे सेल्स जे आहेत ते एम्बिडेड झालेले असतात किंवा लूजली अरेंज झालेले असतात. असं एक जस्ट त्याचं ओव्हरऑल स्ट्रक्चर असतं कनेक्टिव्ह टिश्यूचं. द ग्राउंड सबस्टन्स मे बी सॉलिड, लिक्विड, वॉटर ऑर जेली लाईक. तर या ठिकाणी दिलं की डिपेंडिंग अपॉन व्हॉट फंक्शन द कनेक्टिव्ह टिश्यू हॅव टू परफॉर्म इन द ॲनिमल बॉडी. तर डिपेंडिंग अपॉन इट्स फंक्शन अँड लोकेशन द ग्राउंड सबस्टन्स ज्यामध्ये कनेक्टिव्ह टिश्यूचे सेल्स हे लूजली अरेंज झालेले आहे. तर हे जे ग्राउंड सबस्टन्स हे सॉलिड टाईप असेल, लिक्विड टाईप असेल किंवा वॉटर ऑर जेली टाईप असेल. नाव टाईप्स ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू. तर सगळ्यात पहिला जो टाईप आहे कनेक्टिव्ह टिश्यूचा तो म्हणजे आहे ब्लड. ॲपियरन्स डायग्रामॅटिक. जर डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन बघितलं ब्लडचं तर अशा पद्धतीचं ब्लडचं डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन तुम्ही पाहू शकतात. देन लोकेशन. ब्लड इज अ कनेक्टिव्ह टिश्यू. ही फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू आहे ॲनिमल बॉडीमध्ये. पूर्ण आपल्या हेडपासनं तर पायांच्या बोटांपर्यंत पूर्ण बॉडीमध्ये जे सर्क्युलेशन असतं तर ब्लडचं सर्क्युलेशन असतं. तर क्लोज्ड सर्क्युलेटरी सिस्टीम हे त्याचं लोकेशन. तर पूर्ण ओव्हरऑल बॉडीमध्ये डिफरंट बॉडी पार्ट्सला कनेक्ट करणारी जी फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू आहे ॲनिमलच्या बॉडीमध्ये ती म्हणजे कोणती? ब्लड. आता स्ट्रक्चर जर बघितलं तर ब्लड कनेक्टिव्ह टिश्यू दीज आर द कॉम्प्लेक्स टिश्यू. तर यामध्ये डिफरंट सेल्स एकत्र आलेले असतील. तर ब्लडचं जर कंपोजिशन आपण बघितलं तर ब्लडमध्ये ॲरिथ्रोसाइट्स, RBCs असतात, ल्युकोसाइट, WBCs, प्लेटलेट्स इन अ लिक्विड प्लाझ्मा. तर जो लिक्विड प्लाझ्मा इट इज अ मॅट्रिक्स. या मॅट्रिक्समध्ये RBCs असतील, WBCs असतील, प्लेटलेट्स असतील, हे सगळे सेल्स जे आहे हे लूजली अरेंज झालेले असतात. अशा पद्धतीचं ब्लडचे हे एक स्ट्रक्चर आहे. आता व्हॉट इज द फंक्शन. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ब्लड कोणता फंक्शन परफॉर्म करतो. इट ट्रान्सपोर्ट द ऑक्सिजन, न्यूट्रिएंट्स, हार्मोन्स अँड वेस्ट ऑल्सो. तर ब्लड ही अशा पद्धतीचा फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू आहे की आपल्या ओव्हरऑल बॉडीमध्ये ट्रान्सपोर्टेशनचं काम करतो. तर काय ट्रान्सपोर्ट करतो? ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट करतो, न्यूट्रिएंट ट्रान्सपोर्ट करतो, हार्मोन्स ट्रान्सपोर्ट करतो, ॲज वेल ॲज डिफरंट सेल्समध्ये जे मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज थ्रू जे वेस्ट जनरेट होतो तर ते वेस्टसुद्धा एक्सक्रिटरी सिस्टीमपर्यंत ट्रान्सपोर्ट करण्याचं काम ब्लड करतो. सो दिस इज ऑल अबाउट ब्लड कनेक्टिव्ह टिश्यू. देन नेक्स्ट लिम्फ. व्हॉट इज लिम्फ? ऑल द स्ट्रक्चर डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन जर बघितलं लिम्फचं तर या पद्धतीचं डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन दिलेलं आहे. ऑल अराउंड द सेल्स इन द बॉडी. तर आपल्या बॉडीमध्ये जितक्या सेल्स आहे प्रत्येक सेल्सच्या भोवती लिम्फ कनेक्टिव्ह टिश्यू असते. कंपोजिशन. फ्लुइड oozed out blood capillaries contains the leukocytes and liquid ground substance. तर लिम्फ हे जे आहे एक लिक्विड ग्राउंड सबस्टन्स आणि त्यामध्ये ब्लड कॅपिलरीजने बाहेर टाकलेलं जे सिक्रिशन आहे ज्यामध्ये ल्युकोसाइट्सचं कंटेंट असतं. द सिक्रिशन फ्लुइड विच इज यूज्ड बाय द ब्लड कॅपिलरीज विच कंटेन्स लॉट ऑफ ल्युकोसाइट्स. अशा पद्धतीचं लिम्फ याचं स्ट्रक्चर असं कंपोजिशन असतं. देन व्हॉट इज द
फंक्शन प्रोटेक्शन ऑफ द बॉडी फ्रॉम द इन्फेक्शन. बघा आता लिम्फमध्ये ल्युकोसाइट्स असतात. ल्युकोसाइट्स म्हणजे कोणते? WBCs. WBCsला आपण सोल्जर्स ऑफ आवर बॉडी म्हणतो. सोल्जरचं काम काय असतं? एनिमीजपासून प्रोटेक्ट करायचं. तर सेम तेच काम लिम्फसुद्धा करतो. लिम्फ काय करतो की जे कोणते जर्म्स येतील आपल्या बॉडीमध्ये एंटर करतील तर या जर्म्सला फाईट करायचं आणि त्याचबरोबर त्या जर्म्सच्या इन्फेक्शनपासून प्रोटेक्ट करायचं बॉडी पार्ट्सला. हे प्रामुख्याने लिम्फचं काम आहे. देन नेक्स्ट कनेक्टिव्ह टिश्यू इज द एरिओलार कनेक्टिव्ह टिश्यू. व्हॉट इज एरिओलार? आता एरिओलार कनेक्टिव्ह टिश्यू काय करते? दिस टिश्यू डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशन, या ठिकाणी अशा पद्धतीचे डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशन आहे एरिओलार टिश्यूचं. वेअर द एरिओलार टिश्यू लोकेटेड बिटवीन द स्किन अँड मसल्स. तर आपला स्किनचा पार्ट आणि मसल्सचा पार्ट, मसल आणि स्किनच्या मध्ये जी कॅव्हिटी असते, जी पोकळी असते, त्यामध्ये एरिओलार टिश्यू असतात. अराउंड द ब्लड व्हेसल्स असतो. ब्लड व्हेसल्सच्या भोवतीसुद्धा एरिओलार टिश्यूज आहेत. देन व्हॉट इज द स्ट्रक्चर? Different types of cells loosely arranged and supported by a jelly-like ground substance and elastic fibers. तर different types of the cells, एरिओलार टिश्यूमध्ये डिफरंट सेल्स असतात आणि वेगवेगळे इलॅस्टिक फायबर्स असतात. तर हे जे इलॅस्टिक फायबर्स आणि त्याचबरोबर डिफरंट सेल्स आर प्रेझेंट इन द जेली लाईक मॅट्रिक्स. अशा जेली लाईक मॅट्रिक्समध्ये डिफरंट सेल्स आणि त्याचबरोबर इलॅस्टिक फायबर्स एम्बिडेड झालेले असतात. अशा पद्धतीचे एक जनरल स्ट्रक्चर एरिओलार टिश्यूचं असतं. देन व्हॉट इज द फंक्शन? इट गिव्स प्रोटेक्शन टू द इंटरनल ऑर्गन. जे कोणते डेलिकेट इंटरनल ऑर्गन आपल्या बॉडीच्या आत आहे त्यांना प्रोटेक्शन द्यायचं काम लिम्फ हे कनेक्टिव्ह टिश्यू करतात. देन ॲडिपोज टिश्यू. दिस इज द डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन. बिलो द स्किन अराउंड द इंटरनल ऑर्गन्स ॲडिपोज टिश्यू आर प्रेझेंट. आपल्या स्किनच्या खाली त्याचबरोबर इंटरनल ऑर्गनच्या भोवती ॲडिपोज टिश्यू असतात. आता या टिश्यूजच्या ज्या सेल्स आहे या सेल्स फिल्ड विथ द फॅट ड्रॉपलेट्स. ते हे जे सेल्स आहे या सेल्समध्ये फॅट ड्रॉपलेट्स असतात. अँड जेली लाईक ग्राउंड सबस्टन्स. हे जे सेल्स आहे जेली लाईक ग्राउंड सबस्टन्समध्ये एम्बिडेड झालेले आहेत आणि त्याचबरोबर सेल्स आर फिल्ड विथ द फॅट ड्रॉपलेट्स. इन्सुलेशन सप्लाय ऑफ एनर्जी अँड स्टोरेज ऑफ द फॅट्स. तर प्रामुख्याने ॲडिपोज टिश्यूचं काम काय आहे? ते इट ॲक्ट्स ॲज अ इन्सुलेटिंग मटेरियल. तर आपल्या बॉडीमधली जी हीट एनर्जी आहे ती बाहेर पडू द्यायची नाही. इट ॲक्ट्स ॲज इन्सुलेटिंग मटेरियल सो दॅट इट सप्लायज द एनर्जी टू आवर बॉडी ॲज वेल ॲज स्टोरेज ऑफ द फॅट्स. फॅट्सचं फॅट स्टोअर करणं हे सुद्धा ॲडिपोज टिश्यूचं फंक्शन आहे. देन नेक्स्ट कार्टिलेज. दिस इज डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन फॉर दी कार्टिलेज. नोज, इयर, लॅरिंग्स अँड ट्रकिया हे जे बॉडी पार्ट्स आहे हे कार्टिलेजिनियस कनेक्टिव्ह टिश्यूपासून तयार झालेले आहे. तर सेल सपोर्टेड फायबर फ्लेक्झिबल जेली लाईक ग्राउंड सबस्टन्स. तर कार्टिलेजिनियसचे जे सेल्स आहे यांचा जो मॅट्रिक्स असतो हा जेली लाईक असतो, त्याचबरोबर फ्लेक्झिबल आणि फायब्रस नेचरचा असतो आणि सेल्स हे त्यामध्ये एम्बिडेड झालेले असतात. ल्युब्रिकेट्स द सर्फेस ऑफ द बोन्स अँड गिव्ह सपोर्ट अँड शेप टू द ऑर्गन. आता कार्टिलेजिनियस कनेक्टिव्ह टिश्यू बोन सर्फेसला त्या जॉईंटला इलॅस्टिक नेचरमध्ये असल्यामुळे, इलॅस्टिक आणि फ्लेक्झिबिलिटी असल्यामुळे इट गिव्स सपोर्ट अँड सर्फेस जे ल्युब्रिकेट्स द सर्फेस ऑफ द बोन्स. आता आपला जो इयर पिन्ना आहे आणि इयर पिन्ना हा जो बोन सर्फेसला अटॅच झालेला आहे, आपण इयर पिन्ना फोल्ड करू शकतो. कशामुळे? कारण हा जो पार्ट आहे आपला कार्टिलेजिनियस सेल्सपासून तयार झालेला आहे. कारण हा जरी आपल्याला बोनीसारखा लागत असेल, एखाद्या हाडाप्रमाणे लागत असेल, तरी देखील त्याच्या फ्लेक्झिबिलिटीमुळे आपण त्याला फोल्ड करू शकतो. त्याचबरोबर या जॉईंटमध्ये सुद्धा एक फ्लेक्झिबिलिटी निर्माण करण्याचं काम कार्टिलेजिनियस सेल करतात. ॲज वेल ॲज कार्टिलेजिनियस सेल्स गिव्ह सपोर्ट अँड शेप टू द ऑर्गन. दीज सेल्स गिव्ह सपोर्ट द्यायचं आणि त्याचबरोबर शेप द्यायचं ऑर्गन्सला, हे कामसुद्धा कार्टिलेजिनियस सेल्स करतील. देन नेक्स्ट वन, बोन्स. स्केलेटन अ स्पेसिफिक स्ट्रक्चर एक्सटेंडिंग थ्रू आउट द बॉडी. तर आपला जो बॉडीचा स्केलेटन आहे ह्युमन बिईंगचा, इतर ॲनिमलचे जे स्केलेटन आहे हे बोन्सपासून तयार झालेले असतात. सो बोन्स इटसेल्फ अ कनेक्टिव्ह टिश्यू. तर कनेक्टिव्ह टिश्यू या बोन्सचं मेन रोल काय आहे? इट प्रोड्युसेस अ फ्रेमवर्क दॅट मीन्स स्केलेटन ऑफ ॲनिमल्स बॉडी. ऑस्टिओसाइट्स एम्बिडेड इन द सॉलिड ग्राउंड सबस्टन्स मेड ऑफ कॅल्शियम फॉस्फेट. तर बोन्सच्या ज्या सेल्स आहेत त्याला आपण ऑस्टिओसाइट्स असं म्हणतो
आणि हे ऑस्टिओसाइट्स कशात एम्बिडेड झालेले आहे, तर सॉलिड ग्राउंड सबस्टन्स. तर बोन्सच्या ज्या सेल्स एम्बिडेड झालेल्या आहे यामध्ये जो मॅट्रिक्स असतो हा मॅट्रिक्स सॉलिड टाईपचा असतो आणि हा सॉलिड मॅट्रिक्स तयार झालेला आहे कॅल्शियम फॉस्फेट या कंपाऊंडचा. सो ऑस्टिओसाइट दीज बोन सेल्स आर एम्बिडेड इन द solid matrix calcium phosphate. Then what is the role function of the bones in the human being or in animal body? Supports, protect different organ and helps in movement. तर जो स्केलेटन आहे, जो फ्रेमवर्क आहे बोन्सचा फ्रेमवर्क, तर सपोर्ट द्यायचं, इट सपोर्ट्स, प्रोटेक्ट करायचं डिफरंट इंटरनल ऑर्गन्स अँड अदर ऑर्गन्स ॲज वेल ॲज द बोन्स ऑल्सो हेल्प इन डिफरंट मुवमेंट्स. देन कनेक्टिव्ह टिश्यू, टेंडन्स अँड लिगामेंट्स ॲट द जॉईंट्स. तर ज्या ज्या ठिकाणी आपल्या बॉडीमध्ये जॉईंट्स आहेत त्या त्या ठिकाणी टेंडन्स आणि लिगामेंट्स असतात. तर टेंडन्सचं फंक्शन काय आहे, फायब्रस, स्ट्रॉंग, लेस इलॅस्टिक. टेंडन्सचं जर नेचर बघितलं तर टेंडन सेल्स आर फायब्रस असतात, स्ट्रॉंग असतात आणि लेस इलॅस्टिक नेचरचे असतात. इलॅस्टिसिटी, फ्लेक्झिबिलिटी त्यांची कमी असते. फायब्रस परंतु खूप स्ट्रॉंग असे टेंडन्स असतात. टेंडन जॉईंट्स द मसल्स टू द बोन्स. तर मसल्सला बोन्सवरती अटॅच करण्याचं काम कोण करतं, टेंडन्स करतात. विथ द हेल्प ऑफ टेंडन्स मसल्स आर अटॅच्ड टू द बोन्स. देन व्हॉट इज द फंक्शन ऑफ लिगामेंट, जॉईंट्स टू बोन्स इच अदर. तर ज्या ज्या ठिकाणी जॉईंट आहे दोन बोन्समध्ये, नी बोन असेल, एल्बो असेल, तर ज्या ठिकाणी दोन बोन्सचं कनेक्शन होतं, जॉईनिंग होते, तर ही जॉईनिंग विथ द हेल्प ऑफ लिगामेंट कंप्लीट होत असते. तर लिगामेंट जॉईन्स द टू बोन्स टू इच अदर. In this way, student, we have completed epithelial tissue as well as connective tissue, the two types of the animal tissue. Then in our next video, we will study about the muscular tissue as well as nervous tissue.